भावाचा मक्कर बॅनर विनर लग्नाले असं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा तुमचा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता जस्ट उठलो आहे, आता 7 वाजले. आज आहे 25 जानेवारी. तर आता आवरायचं आहे आणि आवरून थोडंसं बाहेर जायचं आहे. आपल्या मित्राचं साखरपुडा आहे आणि उद्या लग्न आहे. तर 2 दिवस आपले फुल पॅक चाललेले आहेत. आता आपल्याला आवरून तिकडं जायचं आहे आणि पुढे जाऊन आपल्याला त्या जे डेस्टिनेशन ते जायचं आहे त्या अगोदर थोडीशी कामं येतं. तर ते कामं करायचे. तर आज आपण त्या मित्राला भेटायला चाललेलो आहे. तर मित्राला तर तुम्ही भेटलेलाच आहे आपल्या पहिल्या ब्लॉगपासून. तो आपल्यासोबत आहे, आपल्या एकदम जिगरी मित्राचं कार्यक्रम आहे. तर जायचं आहे. आता रात्री पण तिकडंच होतो आणि रात्री खूप लेट आलो आणि लेट झोपलेलो आहे. एवढं बेकार झोप पण नाही झालेली. तर आता आवरू आणि मग निघू तिकडं. ठीक आहे. मग माझ्यासोबत जाता जाता मला प्रशांतला पिक करायचं, तिथून मग त्याच्या घरी जायचं. मग तिथून आवरायचं, थोडंसं जे काही काम आहे ते करायचे आणि मग तिकडे त्याचा जो साखरपुडा आहे तो त्याच्या गावी आहे. तर मग आवरून त्याच्या गावी जाऊन पूर्ण संध्याकाळी येऊन इथंच त्याची हळद आहे. तर अशा पद्धतीने नियोजन आहे. जस्ट आंघोळ वगैरे झाली, आवरले. आता तर एक चहा घेतो आणि लगेच निघतो. तर खूप उशीर झालेला आहे ॲक्च्युली निघायला. तर चला, चहा रेडी आहे. तर आता चहा घेऊ आणि लवकर निघू. नाही आपल्या नावाने बोंबलं ना. आता गाडी धुवायला आलो होतो. इकडे गाडी लावलेली आहे धुण्यासाठी. ही एक आहे आणि ही एक गाडी, दोन्ही गाड्या धुवायला लावायच्या. आता इकडे गाडी धुवून झाल्यानंतर आता मग मला जायचं आहे, मला हेअरकट करायला जायचं आहे. मी त्याला फोन करून ठेवला आहे, गाडी येतोय म्हटलं आहे. तर गाडी घेऊ आणि हेअरकटला जाऊया. आता गाडी धुवून झालेली आहे. तर परत आता गाडी घरी घेऊन चाललो आहे. अरे बापरे, एक ती ऑटो गाडी आहे. ऑटो गाडी पहिल्यांदा चालवतोय. तर याचं आपल्याला गिअरच्या गाडी सवय, ऑटो गाडी पहिल्यांदा चालवतोय ना, तर खूप वेळ वाटतं ऑटो गाडी चालवला. कारण की आपल्या क्लचची सवय असते, गिअरची सवय असते ना. ही आत्ता माझ्याकडे टाटा टियागो आहे, ऋषीचीच आहे गाडी. चालला तेव्हा इथं कमान लावलेली आहे. रोड इतके नॅरो आहेत ना आणि त्याच्यात लोकांनी अर्ध्या रस्त्यात गाड्या लावलेल्या असतात. गाड्या काढायला लय अडचणी येतात तिथं. लग्नाने एवढ्या गाड्या आलेल्या आता आणि रोड एवढा नॅरो आहे, गाडी लावायला जागा नाही. तिथं मग जागा होती गाडी लावली, कोणतरी 2 व्हीलर लावून गेले. आता इकडे पण 2 व्हीलर लावलेली, इकडं जागा आहे. तर बाकीचे आमचे किरकोळ कारकोळ ते करून आलो आहे. आता जस्ट घरी आलो आहे मी आणि घरी येऊन आता आवरतो आहे मी. आता मला इथनं जायचं आहे हेअरकटला. हेअरकट बाकी माझं अजून, हेअरकट करतो आणि ते जाऊन मला आहेत ना फॅट आणि ते बाकीचं सामान घ्यायचं आहे. सगळ्या भाऊच्या दुकानात आलो आहे आणि लवकर केस सेट करून देऊ. नाही नाही, म्हणजे ते कट करायचे थोडे थोडे, ते कट कर. आता हेअरकट झालेला आहे, गणमोहन हेअरकट करून दिला. चला आता येऊ गणू. बाय बाय. आता बाकी थोडंसं फेटीन ते घ्यायचं राहिलं आहे, ते आधीच बुक केलेलं आहे. आता ते फक्त घ्यायचं निघायचं. ते लोक वेट करते आराम पाहिजे. फुल ब्लॅक. तर मी साधा टी शर्ट घातलेला आहे आणि केस वगैरे सेट केले. गाणे भाऊने अशी केस सेट करून दिली, केस आला ना आणि ते स्प्रे मारला आहे. एवढी अशी एकदम कडक कडक केस झालेले आहेत. पण ठीक आहे, एका दिवसासाठी ठीक आहे. आणि आता जायचं आहे. आता ऋषी घर जातो, ऋषील घेतो आणि निघतो लगेच. नवरदेव आला, नवरदेव. भाई भाई आज आहे ना एकदम कडक ऑर्डर राहिले. कसला दिसतोय बघ तो, कसला दिसतोय. लय भारी म्हणजे भारी दिवस आहे माझ्यासाठी, कारण की माझ्या भावाचं लग्न आहे आज. साखरपुडा आहे. कसं वाटतं तुला तुझ्या भावाचं लग्न रे? एकदम भारी वाटतं. उद्या नाचायला भेटणार आहे ते मेन आहे, कारण की घरचे लय आणते नाही. भावाचा मक्कर बॅनर विनर लग्नाले सगळे. नवरदेव लाजला. यजमान ताबडतोब स्टेजवरती चालायचंय.
काय वाटतं भाऊ? हाय गाईज, तर अशा तऱ्हेने साखरपुडा व्यवस्थितरित्या पार पडतोय. आमचे ऋषी भाऊ आत्ताशी पुढे घरी निळूपुलीच्या आईनं बाहेर काही करले बाहेर दिसते वृषा. आणि आता आवरून झाले. आता फोटोग्राफर आलाय तिथं फोटोशूट चाललंय त्याचं. चल स्माइल. गंधाक्षरपुष्पैः सम्पूज्येत ऋतकालद्भवपुष्पं समर्पयामि. दोघांचं फोटोशूट चाललंय. आता फोटोशूट थोडं स्टॉप झालेलं आहे. आता चल जेवायला बसलेलं आहे. आता 6:30 वाजले. ऋषीचा साखरपुडा संपलेला आहे. घरी चाललेलो आहे. आता घरी जाऊन आवरायचंय, थोडे आराम करतो आणि मग संध्याकाळी परत हळद आहे. कसं म्हणतोय लाजतोय. शर्टची हालत झाली. नेमकं आता काय झालं, आता आम्ही ते फेटेन ते ऑर्डर दिली होती आम्ही अगोदर. तर ते फेटेनच्या आणायला गेलो होतो. आम्हाला येऊस तर ते हे संपून गेले, हळद संपून गेली. तर आता तिकडनं निघलो आहे आणि आता आम्हाला जायचं आहे. त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे उद्याच्याला. गरज नाही यायची, घेऊ आता, जाऊ द्या काय. तर त्याचं गिफ्ट घेऊ. झालं एक गिफ्ट आर्टिकल आहे पूर्ण सगळे. तर आपल्याला इकडे गिफ्ट घ्यायचं आहे. आता गिफ्ट वगैरे घेतलं आहे, घरी चाललं आहे. आता 10 वाजलेत, लय उशीर झालेला आहे. उद्या आता 26 जानेवारी आहे, त्यासाठी पूर्ण झेंड्याचं लावलं आहे आणि तिथं सेलिब्रेशनसाठी बोर्ड वगैरे लावला आहे त्यांनी. स्टेज वगैरे रेडी आहे पूर्ण सगळीकडे. 26 जानेवारीचं एकदम झेंडे वगैरे आणि एकदम असं म्हणजे एक पेट्रिऑटिक माहोल झालेला आहे सगळीकडं. पाहू शकता सगळीकडे झेंडे झेंडे झेंडे. आता जस्ट सगळं फंक्शन झालं आणि नेमकं आम्ही त्याची हळदच मिस केली. आणि हळद पण अशी म्हणजे भारी झाली होती हळद आम्ही येऊपर्यंत. मग फोटोशूट चाललं होतं. तर त्यामुळं हळदीचं काय मला जास्त दाखवता नाही आलं. आम्हाला डान्स वगैरे करायचाच, पण आम्हाला येऊस हळद संपली. आम्ही बाकीचे ते फटाके वगैरे आणायचे होते, तर त्या कामामध्ये बिझी होतो आम्ही. तर ते सगळं कामं केले आता. तर आता चला, आता जस्ट ते गिफ्ट वगैरे घेऊन आलो, घरी पोहोचलो आहे आता. तर आता गिफ्ट काय आहे तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की कळेल. आजचा ब्लॉग आता खूप एन्जॉयफुल झाला, एवढे भारी त्याची म्हणजे एंगेजमेंट वगैरे एक नंबर कार्यक्रम झाला. तर आणि नगर स्टाईलमध्ये असे आमचे कार्यक्रम भारी होतात, लग्न समारंभाचे कार्यक्रम होतात. तर त्यातला थोडासा नमुना तुम्हाला दाखवला. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि वन्स अगेन ऋषिकेश, कॉंग्रॅच्युलेशन्स. उद्या सकाळी लवकर जायचं, अजून सकाळी गाडी वगैरे सजवायचे खूप कामं बाकी येतं. तर उद्या आता झोपायचं, खूप भयानक झोप आली. आल्यानंतरनं जेव्हा मी एंगेजमेंटवरून आलो, एवढं 2 तास एवढं भयानक झोपलो, एकदम डेड स्लीप झाली होती. उद्या आपल्याला खूप मज्जा करायची आहे आणि खूप राडा होणार आहे उद्या, कारण की उद्या नाचायला त्याला मजा DJ वगैरे, तर खूप माजून मज्जा येणार आहे. तर स्टे ट्यून. आणि अजून पुण्याचे पोरं वगैरे त्यांचं अजून धिंगाणा होणार आहे. आता नेक्स्ट लेवल धिंगाणा होणार आहे. आमच्या कधी खूपच शिट्टी वाजते. तर हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करूया. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय.